विद्यार्थी मित्र हो, इयत्ता 11वी मध्ये आपण सोल प्रोप्रायटरी कन्सर्नचं फायनल अकाउंट बघितलं। आता आपण कशाचं बघणार आहोत? पार्टनरशिपचं फायनल अकाउंट बघणार आहोत। आता फायनल अकाउंट ही अकाउंटिंग मधली लास्ट स्टेप आहे, त्याच्यामुळे अकाउंट मध्ये त्याच्या अगोदर कुठल्या व्हेरियस स्टेप्स करतात ते आपण बघूया। तर व्हेरियस स्टेप्स इन अकाउंटिंग, तर फर्स्ट स्टेप कुठली आहे? जर्नल किंवा सबसिडरी बुक्स। तर या जर्नल मध्ये ट्रांजॅक्शन्स आर फर्स्ट रेकॉर्डेड इन जर्नल। ट्रांजॅक्शन जर पहिल्यांदा कुठे रेकॉर्ड केला जात असेल तर जर्नल मध्ये, म्हणून जर्नलला बुक ऑफ ओरिजिनल एंट्री, काय म्हटलं मी? बुक ऑफ ओरिजिनल एंट्री असं म्हणतात किंवा प्राइम एंट्री असं म्हणतात। आणि जर्नलची जर प्रोसेस बल्की होत असेल, मोठी होत असेल, तर मग त्याला ऑप्शन म्हणून काय तयार केले जातात? सबसिडरी बुक्स तयार केले जातात। म्हणजे सबसिडरी बुक्स मध्ये पण ट्रांजॅक्शन्स पहिल्यांदाच रेकॉर्ड केले जातात। आता हे जर्नल मध्ये ज्या एंट्री केलेल्या आहेत आपण, त्याचं पोस्टिंग कशामध्ये केलं जातं? लेजर मध्ये केलं जातं। अंडर लेजर वी कॅन ओपन व्हेरियस अकाउंट्स। लेजर मध्ये आपण वेगवेगळे अकाउंट्स ओपन करतो। हे जे अकाउंट्स ओपन केलेले आहेत त्याचं टोटलिंग, कास्टिंग आणि बॅलन्सिंग केल्यानंतर आपण काय तयार करतो? ट्रायल बॅलन्स तयार करतो। ट्रायल बॅलन्स इज लिस्ट ऑफ ऑल डेबिट अँड क्रेडिट बॅलन्सेस ऑफ ऑल लेजर अकाउंट्स। ट्रायल बॅलन्स काय आहे? तर सगळे जे डेबिट आणि क्रेडिट बॅलन्सची जी लिस्ट आहे लेजर अकाउंटच्या, त्याला काय म्हणतात? ट्रायल बॅलन्स म्हणतात। आणि या ट्रायल बॅलन्स वरून आपण लास्ट स्टेप मध्ये काय तयार करतो? फायनल अकाउंट। फायनल अकाउंट इज लास्ट स्टेप इन अकाउंटिंग। फायनल अकाउंट इज ग्रुप ऑफ 2 अकाउंट्स अँड 1 स्टेटमेंट। म्हणजे फायनल अकाउंट मध्ये 2 अकाउंट येतात, एक ट्रेडिंग अकाउंट, दुसरा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट येतो आणि एक स्टेटमेंट येतं कुठलं? बॅलन्स शीट। आता हा जो ट्रेडिंग अकाउंट आहे तो कशासाठी तयार केला जातो? तर टू फाइंड आउट ग्रॉस प्रॉफिट और ग्रॉस लॉस। ग्रॉस प्रॉफिट और ग्रॉस लॉस फाइंड आउट करण्यासाठी। प्रॉफिट अँड लॉस अकाउंट कशासाठी तयार केला जातो? टू फाइंड आउट नेट प्रॉफिट अँड नेट लॉस। आणि बॅलन्स शीट कशासाठी तयार केला जातो? तर टू शो फिनान्शियल पोझिशन ऑफ द बिझनेस। बिझनेसची फिनान्शियल पोझिशन काय आहे, आर्थिक स्थिती काय आहे हे बघण्यासाठी आपण बॅलन्स शीट तयार करतो। आता हे फायनल अकाउंट तयार करण्याची आवश्यकता काय आहे हे आपण बघूया। नेसेसिटी ऑफ प्रिपरेशन ऑफ फायनल अकाउंट। तर आपण नेसेसिटी ऑफ प्रिपरेशन ऑफ फायनल अकाउंट्स बघत आहोत। म्हणजे फायनल अकाउंट तयार करण्याची आवश्यकता काय असते? तर त्याच्यामध्ये फर्स्ट पॉइंट आहे टू फाइंड आउट ग्रॉस प्रॉफिट और ग्रॉस लॉस। म्हणजे बिझनेसचा ग्रॉस प्रॉफिट किंवा ग्रॉस लॉस किती आहे हे बघण्यासाठी आपण फायनल अकाउंट तयार करतो। आता ग्रॉस प्रॉफिट किंवा ग्रॉस लॉस म्हणजे काय? तर व्यवसायाचा ढोबळ नफा किंवा तोटा। आणि हे ग्रॉस प्रॉफिट किंवा ग्रॉस लॉस शोधण्यासाठी आपण काय तयार करतो? फायनल अकाउंट मध्ये ट्रेडिंग अकाउंट तयार करतो। सेकंड पॉइंट काय आहे? टू फाइंड आउट नेट प्रॉफिट अँड नेट लॉस। म्हणजे व्यवसायाचा निव्वळ नफा किंवा तोटा किती आहे हे पाहण्यासाठी फायनल अकाउंट तयार करणं आवश्यक आहे। अँड नेट प्रॉफिट अँड नेट लॉस वी कॅन फाइंड आउट बाय प्रिपेरिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट। म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करून, फायनल अकाउंट मध्ये प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करून आपण नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस शोधू शकतो। द थर्ड पॉइंट आहे टू नो फिनान्शियल पोझिशन ऑफ द बिझनेस। म्हणजे व्यवसायाची आर्थिक स्थिती जाणून घ्यायची असेल तर फायनल अकाउंट तयार करणं आवश्यक आहे। फोर्थ पॉइंट आहे टू फाइंड आउट अमाउंट ऑफ डेटर्स। टू फाइंड आउट अमाउंट ऑफ डेटर्स आणि क्रेडिटर्स। म्हणजे डेटर्स आणि क्रेडिटरची अमाउंट जर तुम्हाला काढायची असेल तर फायनल अकाउंटची गरज आहे। आता डेटर्स म्हणजे काय? द पर्सन हु ओज मनी टू बिझनेस। जे लोक व्यवसायाचं देणं लागतात त्यांना काय म्हणतात? डेटर्स। म्हणजे जर तुम्ही उधारीवर माल विकलेला आहे आणि त्यांच्याकडून तुम्हाला बिझनेसला तुमच्या पैसे येणार आहे, मग ती अमाउंट तुम्ही कशामध्ये लिहिता? डेटर्स मध्ये। आणि क्रेडिटर्स म्हणजे काय? तर ज्यांच्याकडून तुम्ही उधारीवर खरेदी केलेले आहे त्यांचे पैसे तुम्हाला द्यायचे आहेत, त्याची एकत्रित अमाउंट कशामध्ये लिहिली जाते? क्रेडिटर्स मध्ये लिहिली जाते। ठीक आहे। आता याच्यानंतर पुढचा नेक्स्ट पॉइंट आहे फॉर फ्युचर प्लॅनिंग। फ्युचर प्लॅनिंग, भविष्यामध्ये जे काही तुम्हाला नियोजन करायचं आहे तर त्याच्यासाठी फायनल अकाउंटची आवश्यकता आहे।
म्हणजे आता जर तुम्हाला तुमच्या बिझनेसचा प्रॉफिट लॉस कळाला तर पुढच्या वर्षी तुम्ही अजून चांगला नेक्स्ट स्टेप उचलू शकता. याच्यासाठी फायनल अकाउंटची गरज आहे. याच्यानंतर टू फाइंड सोर्सेस अँड ऍप्लिकेशन ऑफ फंड. सोर्सेस अँड ऍप्लिकेशन ऑफ फंड म्हणजे काय, तर तुम्हाला तुमच्या बिझनेसला कोणत्या माध्यमातून पैसे मिळणार आहेत, फंड मिळणार आहे आणि तुम्ही त्याचं ऍप्लिकेशन कुठं कुठं करणार आहात हे कळण्यासाठी फायनल अकाउंटची आवश्यकता आहे. त्याच्यानंतर 7 पॉइंट आहे टू फाइंड व्हॅल्यू ऑफ गुडविल. गुडविलची व्हॅल्यू जर तुम्हाला काढायची असेल तर फायनल अकाउंट तयार करणं आवश्यक आहे. व्हॅल्युएशन ऑफ गुडविल इज डन ऑन द बेसिस ऑफ पास्ट एव्हरेज प्रॉफिट्स. पास्ट एव्हरेज प्रॉफिटच्या बेसिसवर गुडविलचं व्हॅल्युएशन केलं जातं. त्याच्यामुळे प्रॉफिट काढण्यासाठी किंवा जो काही बिझनेसला लॉस झालेला आहे ते शोधण्यासाठी तुम्हाला फायनल अकाउंटची आवश्यकता आहे. आणि शेवटचा लास्ट पॉइंट बघूयात आपण. टू कॅल्क्युलेट व्हेरियस टॅक्सेस ऑफ फर्म लाईक इन्कम टॅक्स एक्सेट्रा. म्हणजे बिझनेसचे जे टॅक्स आहेत ते टॅक्स जर तुम्हाला पेड करायचे आहेत, मग ते पेड करायचे असतील तर त्याच्यासाठी तुमच्या बिझनेसचा नेट प्रॉफिट नेट लॉस माहित असणं आवश्यक आहे. त्याशिवाय तुम्ही टॅक्सची अमाऊंट कॅल्क्युलेट करू शकत नाही. तर आता आपण काय बघितलं की नेसेसिटी ऑफ प्रिपरेशन ऑफ फायनल अकाउंट्स. म्हणजे फायनल अकाउंट तयार करण्याची आवश्यकता काय आहे हा पॉइंट आपण आता बघितला. तुमच्या लक्षात आलाय का? ठीक आहे, मग लक्षात आले असेल तर पुढे जाऊयात आपण कुठं, तर प्रिपरेशन ऑफ फायनल अकाउंट्स आता आपण बघूया. आता आपण फायनल अकाउंट्स कसे तयार करतात ते बघूयात. आता फायनल अकाउंटच्या तयारीमध्ये पहिल्यांदा आपण काय तयार करतो, तर ट्रेडिंग अकाउंट तयार करतो. तर आता ट्रेडिंग अकाउंट बद्दलचीच माहिती घेऊया जरा डिटेल्स मध्ये. ट्रेडिंग अकाउंट बघूयात, मग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि मग बॅलन्स शीट. आता ट्रेडिंग अकाउंट इज नॉमिनल अकाउंट. मी काय सांगितलं की तुम्हाला ट्रेडिंग अकाउंट कुठला अकाउंट आहे, नॉमिनल अकाउंट आहे. ट्रेडिंग अकाउंट इज नॉमिनल अकाउंट. ट्रेडिंग अकाउंट नॉमिनल अकाउंट आहे. मग ट्रेडिंग अकाउंटला नॉमिनल अकाउंटचे रूल्स लागू होतात. तुम्हाला माहिती आहेत का नॉमिनल अकाउंटचे रूल्स? नॉमिनल अकाउंटचे रूल्स: डेबिट दी ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट दी ऑल इन्कम्स अँड गेन्स. म्हणजे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला सगळे एक्सपेन्सेस अँड लॉसेस असणार आहेत आणि क्रेडिट साइडला इन्कम्स अँड गेन्स. डायरेक्ट एक्सपेन्सेस आर रेकॉर्डेड टू डेबिट साइड ऑफ ट्रेडिंग अकाउंट. मी काय वाक्य म्हणलं, डायरेक्ट एक्सपेन्सेस कुठे रेकॉर्ड केले जातात, डेबिट साइडला. आणि डायरेक्ट इन्कम रेकॉर्डेड टू क्रेडिट साइड ऑफ ट्रेडिंग अकाउंट. आता तुम्ही म्हणाले डायरेक्ट एक्सपेन्सेस आणि डायरेक्ट इन्कम म्हणजे काय, तर डायरेक्ट एक्सपेन्सेस मीन्स एक्सपेन्सेस विच आर रिलेटेड टू प्रोडक्शन ऑफ गुड्स. म्हणजे जे एक्सपेन्सेस वस्तूच्या प्रोडक्शनशी रिलेटेड आहेत, निर्मितीशी संबंधित आहेत, त्यांना काय म्हणतात, डायरेक्ट एक्सपेन्सेस. आणि हे डायरेक्ट एक्सपेन्सेस कुठे रेकॉर्ड केले जातात, तर ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला. फॉर एक्झाम्पल असे एक्सपेन्सेस कुठले, तर तुमची वेजेस आहे. बघा मी काय सांगितलं, वेजेस, रॉयल्टी, मोटिव्ह पॉवर, कोल, गॅस, वॉटर, त्याच्यानंतर फॅक्टरी रेंट, फॅक्टरी इन्शुरन्स, असा काही जो खर्च आहे तो कुठे रेकॉर्ड केला जातो, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला. आणि डायरेक्ट इन्कम म्हणजे काय, डायरेक्ट इन्कम मीन्स इन्कम अर्न बाय सेलिंग ऑफ गुड्स. म्हणजे वस्तूचं सेलिंग करून, मालाची विक्री करून जो काही तुम्हाला प्रत्यक्ष पैसे मिळतात किंवा इन्कम मिळतो त्याला काय म्हणायचं, डायरेक्ट इन्कम. आणि डायरेक्ट इन्कम कुठे रेकॉर्ड केला जातात, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइडला. ठीक आहे. आता ट्रेडिंग अकाउंट इज प्रिपेअर्ड टू फाइंड आउट ग्रॉस प्रॉफिट और ग्रॉस लॉस. ट्रेडिंग अकाउंट का तयार केला जातो, तर टू फाइंड आउट ग्रॉस प्रॉफिट और ग्रॉस लॉस. म्हणजे व्यवसायाचा ग्रॉस प्रॉफिट, ढोबळ नफा किंवा तोटा शोधण्यासाठी आपण काय तयार करतो, ट्रेडिंग अकाउंट तयार करतो. आता ग्रॉस प्रॉफिट कधी आलं समजायचं, जर ट्रेडिंग अकाउंटची क्रेडिट साइड मोठी आली तर काय येणार आहे, ग्रॉस प्रॉफिट. म्हणजेच त्याला म्हणूयात की क्रेडिट बॅलन्स ऑफ ट्रेडिंग अकाउंट शोज ग्रॉस प्रॉफिट. ट्रेडिंग अकाउंटचा जर क्रेडिट बॅलन्स आला म्हणजे क्रेडिट साइड जर मोठी आली तर काय येणार आहे, ग्रॉस प्रॉफिट.
डेबिट बॅलन्स ऑफ ट्रेडिंग अकाउंट शोज ग्रॉस लॉस. म्हणजे ट्रेडिंग अकाउंटची जर डेबिट साईड मोठी आली तर काय येणार आहे, ग्रॉस लॉस येणार आहे. अँड ग्रॉस प्रॉफिट अँड ग्रॉस लॉस इज ट्रान्सफर्ड टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. हा जो ग्रॉस प्रॉफिट आहे किंवा ग्रॉस लॉस आहे तो कुठे ट्रान्सफर केला जातो, ट्रान्सफर टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. येणारा ग्रॉस प्रॉफिट किंवा ग्रॉस लॉस आहे तो कुठे ट्रान्सफर केला जातो, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर केला जातो. आता तुम्हाला हा जो ट्रेडिंग अकाउंट आहे त्याचं जे फॉर्मॅट आहे ते डिटेल्स मध्ये व्यवस्थित तुम्हाला दाखवते. तुम्ही त्याचा वाटलं स्क्रीनशॉट घ्या, तो व्यवस्थित बघा. त्याच्यामध्ये ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला काय येते, क्रेडिट साईडला काय येते ते व्यवस्थित तुम्ही बघा. बरं, ट्रेडिंग अकाउंटचं फॉर्मॅट. आता याच्यानंतर पुढचा अकाउंट बघूयात आपण कुठला, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इज ऑल्सो नॉमिनल अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट सुद्धा काय आहे, नॉमिनल अकाउंटच आहे. म्हणजे या अकाउंटला सुद्धा नॉमिनल अकाउंटचेच रूल्स लागू होतात. म्हणजे डेबिट साईडला एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट साईडला इन्कम अँड गेन्स. आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इज मेन इन्कम स्टेटमेंट. मेन इन्कम स्टेटमेंट म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट काय आहे, मेन इन्कम स्टेटमेंट आहे. आता इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आर रेकॉर्डेड टू डेबिट साइड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. इनडायरेक्ट एक्सपेन्सेस जे आहे ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला रेकॉर्ड केले जातात. इनडायरेक्ट, तुम्हाला फिल इन द ब्लँक्सला पण वाक्य अशी येऊ शकतात. Indirect expenses are recorded to direct side of profit and loss account. तर इनडायरेक्ट एक्सपेन्सेस कुठे रेकॉर्ड करणार, डेबिट साईडला. इनडायरेक्ट एक्सपेन्सेस कुठे येतात, डेबिट साईडला. इनडायरेक्ट इन्कम आर रेकॉर्डेड टू क्रेडिट साइड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. इनडायरेक्ट इन्कम कुठं, क्रेडिट साईडला. आता इनडायरेक्ट एक्सपेन्सेस किंवा इनडायरेक्ट इन्कम म्हणजे काय, तर इनडायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणजे एक्सपेन्सेस विच आर रिलेटेड टू सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ गुड्स. म्हणजे वस्तूच्या वितरणाचा किंवा वाटपाचा जो खर्च असतो त्याला काय म्हणतो आपण, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. फॉर एक्झाम्पल सॅलरी आहे, रेंट आहे, इन्शुरन्स, असे जे खर्च आहेत ते कुठे रेकॉर्ड करतो, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. आणि इनडायरेक्ट इन्कम म्हणजे काय की सेलिंगचा, वस्तूची विक्री करून जो इन्कम येतो तो सोडून जो अदर इन्कम आहे त्याला काय म्हणायचं, इनडायरेक्ट इन्कम. इनडायरेक्ट इन्कम मध्ये काय येतं, तुमचं डिस्काउंट रिसिव्ड आहे, कमिशन रिसिव्ड, इंटरेस्ट रिसिव्ड, डिव्हिडंड रिसिव्ड. हे कुठं रेकॉर्ड केलं जातं, तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला रेकॉर्ड केलं जातं. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इज प्रिपेअर्ड टू फाइंड आउट नेट प्रॉफिट अँड नेट लॉस. हा जो प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे तो कशासाठी तयार केला जातो, टू फाइंड आउट नेट प्रॉफिट अँड नेट लॉस. बिझनेसचा निव्वळ नफा किंवा तोटा किती आहे हे बघण्यासाठी आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करतो. नेट प्रॉफिट इज ऍडेड इन कॅपिटल अकाउंट. हा जो नेट प्रॉफिट आहे तो कुठे ऍड केला जातो, कॅपिटल मध्ये ऍड केला जातो. बघा इथे जरा करेक्शन करते, नेट प्रॉफिट कशामध्ये ऍड केला जातो, कॅपिटलच्या बॅलन्स मध्ये ऍड केला जातो. कॅपिटल मध्ये नेट प्रॉफिट ऍड केला जातो. आणि नेट लॉस काय केला जातो, लेस केला जातो, वजा केला जातो कॅपिटल मधून. नेट लॉस बघा. आणि हे कॅपिटल कुठे येतं, तर बॅलन्स शीटला असतं. तिथं आपण हा नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस जो आहे तो ऍड लेस करतो. कॅपिटल मध्ये नेट प्रॉफिट काय करायचा, ऍड. नेट लॉस काय करायचा, लेस, किंवा त्याला आपण काय म्हणूयात, सबट्रॅक्ट म्हणूयात. आता ठीक आहे, तुम्हाला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचं जे फॉर्मॅट आहे ते डिटेल्स मध्ये तुम्हाला मी दाखवते. ते तुम्ही व्यवस्थित बघा, त्याचा स्क्रीनशॉट घ्या, व्यवस्थित तो वाचा, बघा, लिहून काढा. आता आपण बघूयात बॅलन्स शीट. आता तुम्हाला मी मगाशी सांगितलं
फायनल अकाउंट मध्ये 2 अकाउंट्स असतात आणि 1 स्टेटमेंट. 2 अकाउंट कुठले? ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. आणि स्टेटमेंट कुठलं? बॅलन्स शीट. बॅलन्स शीट इज अ स्टेटमेंट showing financial position of the business as on particular date. बॅलन्स शीट काय आहे? स्टेटमेंट आहे. स्टेटमेंट. आणि ते ॲज ऑन पर्टिक्युलर डेटला तयार केलं जातं. तुम्हाला एखाद्या ट्रू फॉल्सला वाक्य येतं बरेचदा की बॅलन्स शीट इज ए स्टेटमेंट. हे वाक्य कसं आहे? मग ट्रू आहे, बरोबर आहे. अजून एक वाक्य, बॅलन्स शीट इज नॉट अन अकाउंट. तर हे पण वाक्य कसं आहे? बरोबर आहे. बॅलन्स शीट काय अकाउंट आहे का? नाही. तर बॅलन्स शीट काय आहे? स्टेटमेंट आहे. आता बॅलन्स शीट हॅव 2 साइड्स. बॅलन्स शीटला किती साइड्स असतात? 2 साइड असतात. आता जी लेफ्ट हँड साइड आहे ती कुठली? लायबिलिटी साइड. लायबिलिटीज. आणि राईट हँड साइड ती कुठली असते? असेट साइड असते. आता बॅलन्स शीट इज प्रिपेअर्ड टू शो फिनान्शियल पोझिशन. बिझनेसची फिनान्शियल पोझिशन काय आहे हे पाहण्यासाठी आपण काय तयार करतो? बॅलन्स शीट तयार करतो. आता बॅलन्स शीटचं सुद्धा तुम्हाला मी इन डिटेल मध्ये बॅलन्स शीटचं जे फॉर्मॅट आहे ते तुम्हाला इथे दाखवते. तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट काढा, बघा कसं आहे ते. बघितलं तुम्ही बॅलन्स शीटचं फॉर्मॅट. आता बघा, लक्षात ठेवा की हे जर तुम्हाला फायनल अकाउंट तयार करायचं आहे तर फायनल अकाउंटचा तुम्हाला प्रॉब्लेम असणार आहे. फायनल अकाउंट साठी तुम्हाला काय असणं आवश्यक आहे? तुमच्याकडे ट्रायल बॅलन्स अँड ऍडजस्टमेंट्स. ट्रायल बॅलन्स अँड ऍडजस्टमेंट्स आर नेसेसरी फॉर प्रिपरेशन ऑफ फायनल अकाउंट्स. म्हणजे ट्रायल बॅलन्स आणि ऍडजस्टमेंट ह्या फायनल अकाउंट तयार करण्यामध्ये महत्वाच्या आहेत. आता ट्रायल बॅलन्स मध्ये जे अकाउंट्स असतात त्याचं पोस्टिंग एकाच ठिकाणी होतं. बघा मी काय सांगते, ट्रायल बॅलन्स मध्ये जे अकाउंट्स असतात त्यांचं पोस्टिंग किंवा त्यांचा इफेक्ट एकाच कुठेतरी होतो, एक्सेप्ट हिडन ऍडजस्टमेंट. म्हणजे हिडन ऍडजस्टमेंट जे असतात त्या सोडून ट्रायल बॅलन्स मध्ये जे अकाउंट असतात त्यांचं इफेक्ट किंवा पोस्टिंग एकाच ठिकाणी होतो. आता बघा मी काय सांगते, बाकी क्लिअर आहे का? की ट्रायल बॅलन्स मध्ये डेबिट साइडला जे अकाउंट असतात त्यांचं पोस्टिंग ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला तरी होईल, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला तरी होईल किंवा बॅलन्स शीटच्या असेट साइडला होईल. बाकी आलं लक्षात? तर दुसरं वाक्य काय म्हणते बघा, ट्रायल बॅलन्स मध्ये जे अकाउंट क्रेडिट साइडला असतात त्यांचं पोस्टिंग ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइडला तरी होईल, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साइडला तरी होईल, नाहीतर बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला होईल. आता ज्या ऍडजस्टमेंट असतात त्याबाबत त्यांचं जे पोस्टिंग असतं, एव्हरी ऍडजस्टमेंट हॅज मिनिमम 2 इफेक्ट्स. प्रत्येक ऍडजस्टमेंटला मिनिमम किती इफेक्ट्स असतात? 2 इफेक्ट्स असतात. आता ह्या ज्या बऱ्याचशा ऍडजस्टमेंट आहेत त्या तुम्हाला सांगणं खरं तर आवश्यक आहे. एक एक्झाम्पल म्हणून ऍडजस्टमेंट सांगते की क्लोजिंग स्टॉक. तुम्हाला ऍडजस्टमेंट मध्ये पहिली ऍडजस्टमेंट असते कशाची? क्लोजिंग स्टॉकची. क्लोजिंग स्टॉकच्या कधी कधी 2 अमाऊंट दिलेले असतात, एक कॉस्ट प्राइस दिलेली असते आणि एक मार्केट प्राइस. When we have given 2 prices of closing stock, whichever is less, जी कमी असेल ती घ्यायची असते आपण. मग आता या क्लोजिंग स्टॉकचे 2 इफेक्ट कुठं? तर एक इफेक्ट येतो बघा, मी काय सांगते, क्लोजिंग स्टॉकचे इफेक्ट सांगते. क्लोजिंग स्टॉकचा एक इफेक्ट येतो ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइडला आणि दुसरा इफेक्ट येतो बॅलन्स शीटच्या असेट साइडला. आता अजून ज्या ऍडजस्टमेंट आहे त्याचे जे इफेक्ट्स आहेत ते तुम्हाला मी इथे स्क्रीनवर दाखवत आहे. तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट घ्या, बघा व्यवस्थित. तुम्हाला जर ह्या ऍडजस्टमेंट वाचताना जर काही प्रॉब्लेम आला तुम्ही मला फोन करून विचारा. पण काही करून तुम्ही मला विचारा, तुमच्या लक्षात येत नसेल तर मी तुमचे उत्तर देण्याचा जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने प्रयत्न करेन. आपण काय बघितलं तर पार्टनरशिपचं फायनल अकाउंट आणि त्याच्यामध्ये कुठले अकाउंट्स येतात, स्टेटमेंट येतं ते आपण बघितलं. त्याचं तुम्हाला मी फॉर्मॅट कसं आहे ते दाखवलेलं आहे. आता जर मला थोडेसे 1-2 प्रश्न तुम्हाला विचारते, बघू तुम्ही किती केअरफुली ऐकलेलं आहे ते. तर व्हाय वी प्रिपेअर ट्रेडिंग अकाउंट.
आपण ट्रेडिंग अकाउंट का तयार करतो. तर ट्रेडिंग अकाउंट इज प्रिपेअर्ड टू फाइंड आउट ग्रॉस प्रॉफिट और ग्रॉस लॉस. ग्रॉस प्रॉफिट किंवा ग्रॉस लॉस शोधण्यासाठी आपण ट्रेडिंग अकाउंट तयार करतो. आता अजून एक असं प्रश्न विचारते की बॅलन्स शीट इज प्रिपेअर्ड ॲज ऑन पर्टिक्युलर डेट. बॅलन्स शीट इज प्रिपेअर्ड ॲज ऑन पर्टिक्युलर डेट. ट्रू और फॉल्स. तर हे वाक्य कसं आहे? ट्रू आहे, बरोबर आहे. बॅलन्स शीट त्या पर्टिक्युलर डेटलाच तयार केला जातो. बॅलन्स शीटच्या खाली आपण लिहितो की बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च, काय जे इयर असेल ते. ठीक आहे. मग बघा, तुम्हाला हे फायनल अकाउंटचं जे फॉर्मॅट आहे किंवा फायनल अकाउंट मध्ये जे काही अकाउंट्स येतात, जे काही हे जे स्टेटमेंट येतं ते तुम्हाला आय होप तुम्हाला चांगल्या पद्धतीने कळालं असेल. तुमच्या जर काही शंका असतील तर तुम्ही मला विचारा. आपण त्या क्लिअर करण्याचा, सोडवण्याचा नक्की प्रयत्न करू. यानंतरच्या लेक्चरमध्ये आपण पार्टनरशिपचं फायनल अकाउंटचा प्रत्यक्ष प्रॉब्लेम घेणार आहोत. तर प्लीज मग पुढचं सुद्धा तुम्ही व्हिडिओ असाच बघा. थँक्यू. इथं मी थांबते.